उपस्थित माझे सर्व बंधू भगिनी, वास्तविक पाहता या ठिकाणी नगरसेवक अमोल चव्हाण, नगरसेवक पुनू काकडे, नगरसेवक आमच्या रिकिबीताई, मोहितेताई, कांबळेताई, उघडे यांचा सर्व माझ्या बंधू भगिनी नगरसेविकांनी माननीय आपल्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई यांच्याकडं मागणी केलेली होती की ताई आम्हाला मेडिक्लेम हा सर्व कर्मचारी बंधू भगिनीला असावा, कारण आताच अमोलनं सांगितल्याप्रमाणे सातत्यानं सर्वांचं जीवन उंचवण्याचं काम तुमच्याकडून होतं आणि तुमच्या जीवनामध्ये अंधारमय विषय येतो, हे अत्यंत वेदनाजनक बाब आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून ताईंनी माझ्याबरोबर चर्चा केली की भाऊ अशा पद्धतीचा विषय आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. आणि येणाऱ्या आता गेल्या 4 दिवसापूर्वीच माननीय मुख्याधिकारी ताई आम्ही सगळेजण बसलो, या विषयावरती गांभीर्याने चर्चा झाली आहे. आणि येणारा पुढचा जो सर्वसाधारण सभा असेल, जे बोर्ड असेल आपल्या नगरपालिकेचं, त्या ठिकाणी जेवढे कर्मचारी बंधू भगिनी आहेत सगळ्यांना मेडिक्लेमची योजना लागू होईल. त्या ठिकाणी किती पैसे लागू द्या, दवाखाना तुम्हाला 100% 2 लाख लागू, 5 लाख लागू, 10 लाख लागू, एवढ्या करता मोफत हॉस्पिटलची सेवा होईल. आणि तुमचा तसा इन्शुरन्स बार्शी नगरपालिकेच्या वतीनं काढण्यात येईल. त्याच्या बाबतीमध्ये कुणी काळजी करू नका, कुठल्याही दवाखान्याच्या बाबतीत. आणि हे तर झालेच आपले कर्मचारी कायम, आणि तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा ठेक्यातल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा मेडिक्लेम आपण त्या ठिकाणी काढू, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर हॉस्पिटलमध्ये काही अडचण आली आपले, कारण आता VDK कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करणारे माझे सफाई कर्मचारी बंधू भगिनी, आता कायम कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये नगरपालिकेचा निर्णय असेल, परंतु VDK कंपनीला सुद्धा मी सूचना देऊन तो सुद्धा क्लेम त्या ठिकाणी लागू करू, त्याच्या बाबतीमध्ये कुठली काळजी करू नका. आणि ही जी भेट आहे ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या सर्व बंधू भगिनीला ही एक भेट. अत्यंत आरोग्याचं जीवन, जे दुःखमय जीवन आहे, त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जीवन या ठिकाणी आपल्याला काही खर्च होणार नाही आणि चांगलं जीवन जगण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न करतोय. आणि हा निर्णय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. जिथं जिथं दलित समाज आहे, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, तर भाऊ दलित समाज, मातंग समाज आजपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिला आहे. तर माझी सगळ्यांच्या वतीने एक विनंती आहे की काय आमची बरीचशी माणसं घाणीचं काम करत असल्यामुळे आजारी पडतात, व्यसनाधीन आहेत. घाणीचं काम करावं लागते म्हणून बरीचशी माणसांना व्यसन करावं लागतं, ते घाणीत उतरावं लागतं. कळत न कळत तो माणूस आजारी पडला, त्याला रोगराई झालं. आत्ताच 15 दिवसापूर्वीच उदाहरण आहे. 15 आपण बोललो होतो, तुम्हाला विनंती केली होती की आता विकी बघायची हितच आहे की तो प्रचंड परत आजारपणानं इतका प्रचंड खर्च झाला तरी पण ती पोरगा काय आपल्या हाताशी लागलेला नाही. पण काय होतं भाऊ, आमची मुलं तर वाटत्यात, व्यसनाधीन होत्यात आणि त्याचा परिणाम अख्ख्या कुटुंबावर होतो, त्याच्या बायकोवर, मुलावर, आई वडिलांवर. मग त्यामुळे काय माझी विनंती आहे की सगळे सफाई कर्मचारी, ठेकेतले असतील, कायम कर्मचारी असतील, यांना मेडिक्लेम आपल्या नगरपालिकेच्या वतीनं करावं. हे तुम्हीच करू शकता, कारण खर्चिक बाब आहे, नगरपालिकेवर लोड पडणार आहे. पण भाऊ ही जर तुम्ही धाडस नाही केलं तर मला वाटत नाही कुठलाच नाही आता धाडस करत. तर आम्ही तुम्हाला यावेळेस पण आता बघितलं आपण 1690, 1544 ह्या भागाचा जवळजवळ 1168 पदाचा लीड राऊतसाळी नंतर सगळ्यात जास्त दिला. तर आम्हाला एक गिफ्ट म्हणून किंवा तुमचा नेहमीच त्या मागासवर्गीय समाजाच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणा उभा असता. तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आम्हाला मेडिक्लेमच्या संदर्भात की जर कर्मचारी आजारी पडला किंवा त्याची बायको किंवा त्याची 2 मुलं, तर आम्हाला पूर्णतः कुठलाही रोग, कुठलाही आजार असावा तर तो नुसतं दवाखान्यात जाऊन ॲडमिट झालं की डिस्चार्ज होऊन ते नगरपालिकेने पैसे द्यावे किंवा कुठल्या योजनेत बसवावं किंवा कुठला मेडिक्लेम करून कुठल्या तरी एखाद्या इन्शुरन्स कंपनी द्यावं, काहीही करा पण आम्हाला मेडिक्लेम द्या, अशी या सगळ्यांसमोर तुम्हाला मागणी करतो, विनंती करतो. आमदार गौरव साहेब आपल्या या ठिकाणी आले. भाऊ खरं तर मनापासून धन्यवाद, कारण आम्ही खूप झटत होतो मेडिक्लेमसाठी. जवळजवळ म्हणजे काही माणसं मातीत गेली पण त्यांना मेडिक्लेमच मिळाला नाही. पण आज जयंतीनिमित्त एक छोटासा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचं राहू पण ही मेडिकल क्लेम जी मिळाली आम्हाला, ही मोठा आपल्यासाठी
आहे आमच्यासाठी आणि हे बाबासाहेबांच्या नीतीनिमित्त ही जी केलं आमच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी आमची मुलं असतील नातवंड असतील म्हणजे त्यांना आता ही कायमस्वरूपी लागूच झाले मेडिक्लेम हे खरंच मी सगळं कर्मचाऱ्यांच्या वतीने टेंडरच्या असो कायमच्या असो त्यांच्या वतीने मी आभार मानतो म्हणजे सगळे धन्यवाद.